नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर मी आज चाललेली आहे ज्योतिबाचे दर्शनाला। तर मी कोल्हापूरमध्ये आले होते, तर तेव्हा मी ज्योतिबाचं दर्शन पण घेतलं होतं, पण तुमच्यासोबत शेअर करायचे विसरले। तर मी आज परत तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। तर ज्योतिबा दर्शनासाठी आज आपण जाणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन आहे ती हिट करा, त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता। तर आई अंबाबाई मंदिरापासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचं मंदिर आहे। ज्योतिबा डोंगराला ज्योतिर्लिंग किंवा ज्योतिबाचा डोंगर किंवा रत्नागिरी डोंगर, रत्नागिरी वाडी अशा नावाने ओळखले जाते। तर श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर या नावाने ज्योतिबाला ओळखले जाते आणि त्याचबरोबर श्री ज्योतिबा आणि केदारेश्वर हे बद्री केदारचेच रूप आहेत। ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ। तसेच ज्योतिबाच्या डोंगराला केदारेश्वर डोंगर किंवा केदारलिंग असेही म्हटले जाते। सोंडेसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी डोंगर म्हणतात। डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच भाग आहे। ज्योतिबा डोंगरावर 3 प्रमुख मंदिर आहेत, ती पण ज्योतिबाचाच अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर आणि रामलिंगाची आहेत। ज्योतिबा हे दैवत शिव आणि सूर्याचे रूप मानण्यात येते। असे म्हणण्यात येते की आई अंबाबाईला रत्नासूर या राक्षसाने त्रास दिला होता, तर या त्रासापासून तिची सुटका व्हावी, तिची मुक्तता व्हावी यासाठी आई अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वरला या दैत्यांचा संहार करण्यासाठी विनंती केली। तर श्री केदारेश्वरने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला, म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले। रत्नासुराच्या वधानंतर आई अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदैव माझ्यावर असू दे। म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचं मंदिर कोल्हापूरच्या दक्षिण दिशेला आहे। तर मी आले होते, ज्योतिबाचा जो जन्मदिवस आहे रविवार, देवाचा हा वार असल्यामुळे आम्हाला थोडीफार गर्दी मिळाली आणि आमचं दर्शन जे आहे सकाळी 7 वाजता आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो आणि त्यानंतर 8 वाजेपर्यंत आमचं दर्शन जे आहे ते झालं। तसेच पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा असे म्हटले जाते की पोंगड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता, त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले। बद्रीनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले। त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीला मुहूर्तावर स्वतः 8 वर्षाची बालमूर्ती होऊन बद्रीनाथ हे ऋषी दाम्पत्यासमोर अवतरले। ही बालमूर्ती बद्रीनाथांची प्राणज्योती, म्हणून त्यांचे नाव ज्योतिबा असे ठेवले। आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी आईंची तीव्र इच्छा होती। त्याप्रमाणे तिच्या उंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली। तेज ज्योतिबाचं रूप होय। श्री ज्योतिबाला गुलाल, दावना, खोबरे व खारका प्रिय आहेत। त्यांच्या दवण्याला गंध हा सत्व, रज, तम गुणयुक्त आहे। तसेच ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली आहे। ज्योतिबा देवाची रोज 3 वेळा पूजा बांधली जाते। तर मंडळी, तुम्ही केव्हाही श्री ज्योतिबांच्या दर्शनाला जाल तर हे मंदिर सकाळी 4 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत चालू असतं। मंडे टू संडे म्हणजे सोमवार ते रविवार सगळ्या दिवशी चालू असतं, पण सकाळी 4 वाजता ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतं। आणि शक्यतो सकाळी लवकर जा आणि तुमचं दर्शनही लवकर होईल। आणि हा भाग जरा डोंगर असल्यामुळे तर अंधारात जाऊ नका, कारण अंधार असल्यामुळे, लाईट्स नसल्यामुळे
तुम्हाला जरा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा अंधाराचा रस्ता असल्यामुळे रस्ता मिळत नाही, रस्ता आपण चुकू शकतो. घाट आहे आणि डोंगर पण आहे, म्हणून रात्रीच्या वेळी ट्रॅव्हलिंग करणं शक्यतो नका रिस्क घेऊ. जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर सकाळच्या टायमाला दिवसभरात तुम्ही कधीही दर्शन घेऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आई अंबाबाईच्या दर्शनाला जायचं असेल, श्री ज्योतिबांच्या दर्शनाला जायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देईन. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.